स्वर्गीय माजी आमदार नारायणप्पा पवार हां यांनी त्यांचं निधन होण्याच्या आधी 5-6 महिने की येणाऱ्या 2009चा आपला विधानसभेचा उमेदवार हा रामदास ठाकूर असेल. सगळ्यांचा आरोप होता की म्हणजे रामदास ठाकूर आणि राजू शेठ जवळेकर यांना खासदारांनी उभं केलं होतं. त्याच्यानंतर 2009ला मी पराभूत झालो. हां मी खिलाडू वृत्तीने तो पराभव मान्य केला आणि आजपर्यंत हां मी परत विधानसभासाठी इच्छुक 14ला होतो, 19ला आहे आणि आता 24ला पण आहे. माझ्यावरती ठपका ठेवण्यात आला की पक्ष शिस्त मोडली आणि मला पक्षातून हकालपट्टी केली. मला सत्तेतून पैशातून सत्ता हे माझं समीकरणच नाही. 14ला पण थांबवण्यात आलं, 19ला पण शब्द देऊन थांबवण्यात आला. आता 24ला शब्द दिला तर काय? विधानसभा निवडणुका आता पुढ्यात आहेत. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर या मतदारसंघामध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. आता महायुतीकडून उमेदवार अर्थातच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे दिलीप मोहिते असले तरी विरुद्ध बाजूला महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा गट आहे. आता महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना जरी असला तरी शिवसेनेकडे 7 इच्छुकांची यादी खरं तर बाहेर आली, सर्वांनी चर्चेचा विषय ठरला. हे असताना शरदचंद्र पवार पक्षाच्या गटाकडून 3 उमेदवार आहेत. यामध्ये सुधीर मुंगसे, अतुल देशमुख आणि खरं तर 19 राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून ज्यांनी खेड तालुक्याच्या राजकारणात काम केलं असा एक चेहरा आहे, ज्या चेहऱ्यानं गावचं सरपंच पद भूषवलं, त्यानंतर बाजार समितीचं सभापतीपद, त्यानंतर पंचायत समितीचं सुद्धा सभापतीपद भूषवलं. हा सगळा रेपो असताना त्यांना 2014 त्यानंतर 19ला ज्यांनी इतरांना संधी देऊन मनाचा मोठेपणा दाखवला असे रामदास ठाकूर आपल्या सोबत आहेत. नमस्कार, तुमचं खेड टाइम्स मध्ये स्वागत आहे. नमस्कार. खेड तालुक्यातील मायबाप जनतेला नमस्कार आणि रामकृष्ण हरी. रामदास ठाकूर हे नाव तालुक्याच्या पटलावर नवीन नाहीये. खरं तर तुम्ही 1999 पासून सरपंच होता का सोळगावचे, तेव्हापासून तुमचा राजकीय प्रवास सुरू झाला. या प्रवासाच्या मागे काय होतं किंवा तो प्रवास राजकारणात येण्यापूर्वी तुमचं कुटुंब किंवा तुमचा प्रवास कसा होता? मी मोलमजुरी करणाऱ्या आई वडिलांचा मुलगा आहे. माझे आई वडील, घरची थोडी शेती आहे परंतु ती कोरडवाहू असल्यामुळं माझ्या आई वडिलांना मोलमजुरीने दुसऱ्याच्या शेतात कामाला जावं लागायचं. अनेकांच्या विहिरी खोदण्याचं काम माझ्या आई वडिलांनी गावात आणि परिसरात केलेलं आहे. मी शालेय जीवनामध्ये मला एकच शर्ट आणि छोटी पॅन्ट होती जी सोमवारी घातली तर शनिवारपर्यंत घालायची. शनिवारी दुपारी सुट्टी झाल्यानंतर ती धुवायची आणि पुन्हा सोमवारी तोच ड्रेस वापरायचा. अशा परिस्थितीत मी गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये 1ली ते 7वी पर्यंत शिक्षण घेतलं. त्यानंतर 8वी आणि 9वी मी शेजारीच मरकळ या गावामध्ये शिक्षणासाठी जात होतो. मला शाळेत जायला सायकल सुद्धा नव्हती, पायी शाळेत जायचो. त्यावेळेला ज्या काही रोडवरून वाहतूक करणाऱ्या गाड्या असायच्या त्याला हात केला आणि थांबल्या तर कधी कधी गाडीतून मरकळपर्यंत जाता यायचं. नंतर मी 10वी मध्ये आळंदी या शहरामध्ये 10वीच्या इयत्तेचं शिक्षण घेतलं. हे सगळं करत असताना गरिबी मी खूप अनुभवली. त्यामुळं पहिल्यापासूनच मी गरिबी अनुभवल्यामुळं सर्व जाती धर्माच्या लोकांना गावातल्या आवडत होतो. मेन म्हणजे
मी माझ्या आईवडिलांना माझ्या 2 बहिणींचा जन्म झाल्याच्या नंतर 12 वर्ष त्यांना अपत्य नव्हतं. 12 वर्षानंतर त्यांना मुलगा माझ्या रूपाने त्यांच्या पोटी जन्माला आला. आणि मग गावाला खूप आनंद झाला, नातेवाईकांनाही खूप आनंद झाला. आणि मग त्यावेळेपासून गावातले लोक माझ्यावरती मनापासून प्रेम करत होते. राजकारण माझ्या 7 पिढ्यांमध्ये नाही. मी ज्या वेळेला राजकारणात, माझ्या अगोदर कुणीही राजकारणात नाही. मी माझा 10वी नंतर माझ्या कुटुंबाला माझ्याकडून काहीतरी 2 रुपये मी कमावले पाहिजेत, ही गरज होती. त्यामुळं मी 10वी नंतर प्रथम वयाच्या 16व्या वर्षी टेलरिंग हा व्यवसाय प्रशिक्षण घेतलं, जे मी 1 महिन्यामध्येच ते प्रशिक्षण पूर्ण केलं. आणि आळंदी या ठिकाणी भागीदारीमध्ये कपडे शिवण्याचा व्यवसाय सुरू केला. साधारण हे कोणत्या वर्षी काय? हे साधारणतः 1988 साली. ओके. 1988ला मी आळंदीमध्ये टेलरिंगचा व्यवसाय भागीदारीमध्ये सुरू केला. 1 वर्ष तिथं चालवला. नंतर 89-90ला मी गावात 2 वर्ष तोच व्यवसाय एकट्याने केला. आणि 90 साली मी खडकी या ठिकाणी जे अंडाभोवरी केंद्र आहे गव्हर्नमेंटचं, त्या ठिकाणी पोल्ट्रीचा कोर्स केला. आणि त्यावेळेला 10वी पास असणाऱ्यांना सरकारकडून 35,000 रुपये कर्ज मिळायचं पोल्ट्री व्यवसाय करता. ते कर्ज घेऊन पोल्ट्री हा व्यवसाय सुरू केला. परंतु त्याच्यात नफ्याचं सातत्य नसल्यामुळं तो 1-2 वर्षामध्येच मी बंद केला. आणि मग हा टेलरिंग व्यवसाय मी साधारणतः 92 पर्यंत केला. टेलरिंग व्यवसाय सुरू असताना पोल्ट्री व्यवसाय सुरू होता? हो, होता ना. होता. कारण मला मोठं व्हायचं होतं, पैसा कमवायचा होता, एक ओळख समाजामध्ये निर्माण करायची होती. आईवडिलांनी जे हालाकीचे दिवस काढले होते, तर त्यांना मला एक दाखवून द्यायचं होतं की बाबा तुमच्या पोटी जन्माला आल्यानंतर मी समाजामध्ये तुमचं नाव मोठं करू शकतो, गावाचं नाव मोठं करू शकतो, नातेवाईकांचं नाव मोठं करू शकतो, मित्रमंडळींना मी एक अभिमान वाटावा असा मित्र होण्याचं माझं स्वप्न होतं. आणि म्हणून मी रात्रंदिवस काबाड कष्ट केले. आणि मग 2092ला मी पोल्ट्री व्यवसाय बंद केला. त्या दरम्यान आमच्या परिसरामध्ये धानोरे गावामध्ये काही कंपन्या नव्यानं सुरू झालेल्या होत्या. त्यावेळेला मला तिथं ज्या रॉ मटेरियल घेऊन येणाऱ्या मालवाहतूक गाड्या दिसायच्या, ज्याच्यामध्ये त्या कंपन्यांना लागणारे वेगवेगळे पार्ट, वेगवेगळ्या वस्तू ह्या दिसू लागल्या. मग मी विचार केला की याच्यापैकी आपल्याकडे तर भांडवल नाही, आपल्याला व्यावसायिक पार्श्वभूमी नाही, मग आपल्याला जमेल असा व्यवसाय कोणता? तर मला त्यावेळेला माझ्या मनाने सांगितलं की लाकडी बॉक्स बनवण्याचा व्यवसाय हा कमी भांडवलातला असू शकतो, तो आपण सुरू करावा. आणि तो मी 1992 साली चालू केला. 1992ला मी चालू केल्यानंतर छोट्या प्रमाणात होतं. मी स्वतःच ह्या हातांनी ते सगळं काम करत होतो, बॉक्स बनवायचं. 1-2 माणसं बरोबर घेऊन मी ते काम सुरू केलं. मग ते 3 वर्ष 92, 93, 94 वाढवत गेलो. 95 साली मी त्यालाच जॉईंट असणारा कोरुगेटेड बॉक्स मॅन्युफॅक्चरिंगचा व्यवसाय चालू केला. हा व्यवसाय चालू केल्यानंतर टेलरिंगचं काय झालं? ते बंद केलं. कारण त्याच्यामध्ये मला जेमतेम महिन्याला त्या काळात 1000 रुपये वगैरे महिन्याला मिळायचे, दरमहा.
ते पण मला त्यावेळेला मोठे होते. मग इकडे ह्या नवीन व्यवसायामध्ये चांगला पैसा मला मिळत होता. मग मला ती गोडी लागली आणि मी रात्रंदिवस काबाड कष्ट करून तो व्यवसाय मोठा करत गेलो. 95ला कोरुगेटेड बॉक्स मॅन्युफॅक्चरिंग चालू केल्यानंतर मी गावातल्या परिसरातल्या अनेक तरुणांच्या हाताला रोजगार दिला. अनेक तरुणांना स्वतःच्या पायावरती उभं राहता येईल ह्या दृष्टीनं छोटं मोठं व्यवसाय कारण माझ्याच व्यवसायाला निगडित असणारे करण्यासाठी संधी निर्माण करून दिली. आणि मग 97, 98 या सालांमध्ये माझा लोकसंपर्क वाढत चालला. गावातल्या लोकांशी संबंध वाढत गेले आणि मग मी लोकांना मदत करत गेलो अडीअडचणीला. 1999ला ग्रामपंचायतची निवडणूक लागली सोळगावची. मग त्याच्यामध्ये मी लोकांनी मला सरपंच म्हणून काम करण्याची संधी दिली. तिथं 7 जागा होत्या. तर मी आमचा जो पॅनल होता, तुम्ही स्वतंत्र पॅनल लढवला? मी आणि माझ्या सगळ्या सहकार्यांनी. तर तो पूर्ण 7च्या 7 सीट हे आमच्या विचाराचे आले. मग आम्ही तिथून लोकांनी मला संधी दिली की याच्यात उभारी दिसती, याच्या पाठीमागे आपण उभं राहू. आणि त्याप्रमाणे माझी राजकीय वाटचाल सुरू झाली 1999ला. त्यावेळेला स्वर्गीय माजी आमदार नारायण आप्पा पवार हे खेड तालुक्याचे आमदार होते. मग मी गावचा कारभार करत असताना आप्पांकडे गेलो. त्यांनी आमच्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या. त्यांनी काही मार्गदर्शन केलं आणि तेव्हापासून मी आप्पांकडे सतत जात राहिलो, त्यांचं मार्गदर्शन घेत राहिलो आणि त्याप्रमाणे गावचा कारभार करत राहिलो. पण ते करत असताना मी व्यवसायाकडे दुर्लक्ष नाही केलं. आपला व्यवसाय चालूच ठेवला. कारण तो आणखी वाढवत गेलो. आणि मग आपण माझी जवळीक वाढल्यावर 2002 साली कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लागली. तर मी सोसायटीमध्ये पण काम करत होतो, सोळगावच्या मेंबर होतो. मग आप्पांना तालुक्यातल्या बऱ्याच ज्येष्ठ मंडळींनी सांगितलं की बाबा रामदास हा मुलगा स्वभावाने चांगला आहे, त्याच्यात काम करण्याची वृत्ती आहे, निस्वार्थी आहे, तर त्याला तुम्ही मार्केट कमिटीच्या निवडणुकीमध्ये पॅनलमध्ये घ्या. तर आप्पांनी मला 2002 साली पॅनलमध्ये घेतलं. त्यावेळेला आप्पांपेक्षा फक्त 2च मतं मला कमी होती. मी नवखा होतो तरी सुद्धा तालुक्यातल्या जनतेने मला एवढं अपार प्रेम दिलं. आणि मग 2002च्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर तुम्ही तालुक्याच्या राजकारणात आलो. त्याच्याही अगोदर मला 2000 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा युवक उपाध्यक्ष म्हणून आपण काम करण्याची संधी दिली. म्हणजे मी 2000 सालापासूनच तसं तालुक्यामध्ये सक्रिय होतो. आणि मग त्याचा फायदा मला 2002च्या निवडणुकीत झाला. आणि 2002ची निवडणूक झाल्यानंतर मग मी तालुक्यातल्या प्रत्येक गावात वाडी वस्तीवर काही कार्यक्रम असले तरी मी त्या कार्यक्रमांना उपस्थित राहायचो. मग माझी एक संपूर्ण तालुक्यात ओळख व्हायला सुरुवात झाली. त्यानंतर 2007 साली 2004 साली स्वर्गीय माजी आमदार नारायण आप्पा पवार हे विधानसभेची निवडणुकीमध्ये पराभूत झाले. आणि मग 2004ला ते पराभूत झाल्यानंतर 2007ला पंचायत समिती जिल्हा परिषदची निवडणूक लागली. 2007 मी त्यावेळेला कृषी उत्पन्न बाजार समितीचा संचालक होतो. आप्पांनी मला सांगितलं आणि परिसरातल्या लोकांचा आप्पांकडे मागणी होती की
पंचायत समितीला रामदास ठाकूरलाच तुम्ही उमेदवारी द्या. तर तिथली परिस्थिती पंचायत समिती जिल्हा परिषदची अशी होती की मी ती निवडणूक पंचायत समितीची माझ्या समोरचे जे उमेदवार होते त्यांच्या गावचं मतदान 3500 होतं आणि माझ्या गावचं मतदान 1100 होतं. तरी सुद्धा माझ्या निम्मी सुद्धा मतं समोरच्या उमेदवाराला मिळू शकली नाहीत. एवढ्या फरकाने मी ती निवडणूक जिंकली. आणि मग त्यावेळेला आम्ही काँग्रेसच्या तिकिटावरती 7 लोक निवडून आलो. काँग्रेसचा प्रवेश कसा? तुम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते? राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होतो, पण 2004 साली आपण अपक्ष निवडणूक लढवायचा निर्णय घेतला शिवसेनेच्या पाठिंब्यावर. मग त्यावेळेला आम्ही त्यांचंच काम केलं. आणि मग 2006 वगैरे आपण काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आणि मग आम्ही 2007ची निवडणूक काँग्रेसच्या तिकिटावर लढलो. मग काँग्रेसचे 7 पंचायत समिती सदस्य निवडून आले. राष्ट्रवादीचे 7 पंचायत समितीचे सदस्य निवडून आले. सभापती उपसभापतीची निवडणूक ही चिठ्ठीद्वारे झाली 7 आल्यामुळं. मग त्याच्यामध्ये मी सभापती पदासाठी आणि उपसभापती पदासाठी राजू शेठ जवळेकर आमच्या दोघांच्या चिठ्ठ्या निघाल्या. आणि मग त्या चिठ्ठ्या निघाल्यानंतर एकच जल्लोष झाला तालुक्यामध्ये सुद्धा. एकदम असं वातावरण हे झालं, आनंदी झालं. मग आमची मिरवणूक काढली खेड शहरामधून, बाजारपेठमधून वगैरे. ती मिरवणूक झाल्यानंतर पंचायत समिती समोर सभा झाली. अनेक कार्यकर्त्यांनी तिथं भाषणं केली आपापल्या परीने. त्यानंतर मग उपसभापतींचं भाषण झालं आणि सभापती म्हणून माझं भाषण आणि माझ्यानंतर आपणचं भाषण. तर मी माझ्या भाषणामध्ये त्यावेळेला शेवट करताना, भाषणाचा समारोप करताना एक घोषणा केली जी माझ्या सुरुवातीपासून जी माझी भूमिका आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण. ह्या पार्श्वभूमीवरती त्यावेळेला मी एक घोषणा अशी केली की पंचायत समितीचा सभापती म्हणून काम करताना मी सरकारची गाडी वापरणार नाही, मानधन घेणार नाही. त्यावेळेला ते मला परमेश्वराने बुद्धी दिली असंच मी मानतो. आणि ती घोषणा तालुक्यातल्या जनतेला एवढी भावली की माझ्यावरती अफाट प्रेम तालुक्यातली जनता करायला लागली त्या घोषणेनंतर. आणि मग तालुक्यात माझा संपर्क वाढत गेला. सभापती पद मिळाल्यानंतर मी तालुक्यातली वाडी वस्ती फार सगळी पिंजून काढली. शहर असो, ग्रामीण भाग असो, सगळीकडं मी गाठी भेटी देणं, शाळांवरती भेटी देणं, अशा पद्धतीने माझा संपर्क वाढत गेला. 2009 ला तुम्ही विधानसभा लढवली, ते खुळकस काय डोक्यात कुणी घातलं किंवा काय? त्या दरम्यान काय झालं, 2008 वगैरे कांद्याचं आंदोलन चाकणच्या मार्केट यार्ड मध्ये झालं. तर तिथं त्या आंदोलनामध्ये स्वर्गीय माजी आमदार नारायणप्पा पवार यांनी त्यांचं निधन होण्याच्या आधी 5-6 महिने ते आंदोलन झालं होतं. त्या आंदोलनामध्ये त्यांच्या तोंडातून एक वाक्य निघलं की येणाऱ्या 2009चा आपला विधानसभेचा उमेदवार हा रामदास ठाकूर असेल. हे नारायणप्पांच्या तोंडून हे वाक्य आलं जे वृत्तपत्रांमध्ये सुद्धा छापलं गेलं होतं. ओके, म्हणजे तुमची विधानसभा तुम्ही लढवणार हे नारायणप्पांनी घोषित केलं होतं. मग त्याच्यानंतर 5-6 महिन्यांनी स्वर्गीय माजी आमदार नारायणप्पा पवार यांचं निधन झालं. त्याच्यावर लगेचच 2008लाच पुन्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका लागल्या. आणि मग त्यामध्ये
मी पंचायत समितीचा सभापती होतो. हा. माझं एक आहे की एखादी निवडणूक एकदा लढवली हा. की परत ती निवडणूक लढवायची ना, असं एक माझं तत्व आहे. हा, मनाशी कारण पक्क केलं. कारण आतापर्यंत बघा तुम्ही, मी गावात ग्रामपंचायत एकदाच, सोसायटी एकदाच, हम्म. पंचायत समिती एकदाच, मार्केट कमिटी एकदाच, हा. पण दुसऱ्यांदा मला तिथं तालुक्यातल्या सगळ्या ज्येष्ठ मंडळींनी भरी घातलं. बर. कारण त्यावेळेला समोरून आमदार दिलीपराव मोहिते पाटील हे यांचा पॅनल होता हा. आणि स्वर्गीय माजी आमदार नारायण आप्पा पवार हा. हे आणि साहेबराव सातकर आप्पा हा. हे यांचा एकत्र येऊन तो पॅनल सगळ्या कार्यकर्त्यांनी उभा केला होता. सातकर गट आणि पवार गट एकत्र झाले होते. हम्म. दरम्यानच्या कालावधीमध्ये हम्म. ज्यावेळेला मी मार्केट कमिटीमध्ये सभागृहात काम करायचो, हा. त्यावेळेला स्वर्गीय माजी आमदार सहकार महर्षी हम्म. आप्पासाहेब सातकर हम्म. यांच्याबरोबर मला मार्केटच्या सभागृहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. हा. त्यांच्याकडूनही मला खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या. हम्म. त्यांचा अनुभव, सहकारातल्या काही खास खळगे हम्म. हे त्यांच्याकडून मला शिकायला मिळाले. हम्म. त्या सभागृहात ते बोलत असताना ते मी सगळं ऐकायचो. हम्म. नारायणप्पा पण त्या सभागृहात असायचे. आणि मग ह्या दोन्ही नेत्यांचा प्रभाव माझ्यावरती पडला. हम्म. आणि मी 2008च्या मार्केट कमिटीच्या निवडणुकीमध्ये हा. ह्या दोन्ही गटाच्या सर्व नेते मंडळींनी मला भरी घातलं, म्हणून मला परत उभं राहावं लागलं हम्म. मार्केट कमिटीला. त्या निवडणुकीमध्ये हम्म. तो निकाल काय लागला? त्या निकालामध्ये मला सगळ्यात जास्त मतं मला मिळाली. मी तालुक्यातल्या जनतेने माझ्या इतकं प्रेम दिलं हा. की पहिल्या निवडणुकीत आपणपेक्षा 2 कमी, हा. आणि ह्या निवडणुकीमध्ये सगळ्यात 1 नंबरची मतं, सोसायटी मतदारसंघ 1 नंबरची मतं मला मिळाली. नाही, त्यावेळेस म्हणजे साहेबराव सातकर आणि नारायण पवार गट एक झालते आणि विरोधी दिलीप मोहितेंचा पॅनल होता. हो. हे कुणाचे किती विजय झाले, संचालक कुणाचे किती झाले? त्यावेळेला आमच्या पॅनलचे 13 आणि समोरचे 5 उमेदवार निवडून आलते. म्हणजे 5-13 झाले. 5-13 झालते. मग सभापती पद आमच्याच इकडं रमेश पवारांना पहिल्यांदा संधी मिळाली, आपणचे चिरंजीव, आणि 1-1 वर्षाचा काळ ठरला होता. त्यानंतर हिरामन सातकरांना संधी होती. त्यानंतर जे उर्वरित आहेत सगळ्यांना सभापती उपसभापती अशी संधी ठरली होती. त्या काळात अविश्वासाचं वारं वाहिलं बाजार समितीमध्ये, ते कसं काय? ते राजीनामा द्यायला उशीर झाल्यामुळं संचालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. त्याच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला आणि मग ते वातावरण तशा पद्धतीने ते अविश्वासाकडे गेलं. 2009ची विधानसभा निवडणुकीत खरं पण हे 2009च्या अगोदरचा हा विषय नाहीये, नंतरचा 2009च्या नंतरचा आहे. 2009च्या निवडणुकीमध्ये आपण थोडं मागे विधानसभेच्या इलेक्शन मध्ये 2009चं चाकणचं कांदा आंदोलन झालं. त्या कांदा आंदोलनामध्ये स्वर्गीय नारायण पवार यांनी पुढचा विधानसभेचा उमेदवार रामदास ठाकूर असतील असं जाहीर केलं, बरोबर. त्यानंतर मग विधानसभेच्या वेळेस तुम्ही तसं विधानसभेच्या 2009ला तुम्ही सभापती होता पंचायत समितीच्या. त्या निवडणुकीमध्ये म्हणजे राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप मोहिते, त्यानंतर शिवसेनेचे उमेदवार अशोक खंडेबराड होते, आणि तुम्ही म्हणजे रामदास ठाकूर आणि राजू जवळेकर हे अपक्ष उमेदवार होते. चौरंगी लढत झाली. तुम्ही अपक्षाची कशी काय? सगळ्यांचा आरोप होता की म्हणजे रामदास ठाकूर आणि राजू शेठ जवळेकर यांना खासदारांनी उभं केलं होतं. ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता? नाही, खासदारांनी मला तर काय उभं केलं नव्हतं. मला कार्यकर्त्यांनी उभं केलं. खेड तालुक्यातल्या जनतेचा एवढा रेटा होता की तुम्ही ही निवडणूक लढवावी, आणि मी जनतेचा उमेदवार होतो. मी काय कोणाच्या सांगण्यावरून उभा नव्हतो. मग त्या निवडणुकीमध्ये निकाल काय लागला हे आपल्याला माहिती आहे, जनतेला माहिती. त्याच्या खोलात आता मी जाऊ इच्छित नाही. त्याच्यानंतर 2009ला मी पराभूत झालो. मी खिलाडू वृत्तीने तो पराभव मान्य केला
आणि आजपर्यंत हा मी परत विधानसभासाठी इच्छुक 14ला होतो, 19ला आहे आणि आता 24ला पण आहे. हा पण इतर कुठलीच निवडणूक मी लढवली नाही. कारण का, विधानसभा लढवल्यानंतर परत खालच्या निवडणुका लढवणं माझ्या मनाला पटत नव्हतं. मग इतर कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार, हा माझ्या महत्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणून मी 2009 नंतर 2014च्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचं तिकीट मागितलं. त्यावेळेला तुम्ही तसे राष्ट्रवादीतच होता तसे. हो बरोबर. म्हणजे तुम्ही जरी राष्ट्रवादीच्या प्रत्यक्ष कार्यक्रमाला जात नसला तरी राष्ट्रवादीतच होतो. पण तुम्ही इच्छुक शिवसेनेकडून होता. ते कसं कारण काय जुळून आलं? तिथे तिकीटच मिळणार नाही राष्ट्रवादीकडे म्हणल्यावर मी शिवसेनेकडे प्रयत्न केला. हा शिवसेने. आणि मग त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की बाबा विचार करू, पण जर तुम्हाला नाही मिळत तुम्हाला पक्षाचं काम करावं लागेल. ते मी मान्य केलं. आणि मग स्वर्गीय माजी आमदार सुरेश भाऊंना तिकीट मिळालं, सुरेश भाऊ गोरेंना. 2014ला मी त्यांचं काम केलं, प्रामाणिकपणे काम केलं. तर त्यावेळेला आमचं असं बोलणं झालं की बाबा भाऊ म्हणले होते पुढच्या वेळेला तुमचा विचार करू. पण ते वेळ येण्याच्या अगोदरच 2019ची लोकसभा निवडणूक जाहीर झाली. मग त्यावेळेला खेडला उद्धव साहेब ठाकरे यांचा शेतकरी मेळावा होता मार्केट यार्डला. तर त्यावेळेला मला खासदार आढळरावांनी सांगितलं की जरा तुम्ही लोक जमवा त्या मेळाव्याला. मग मी सगळ्या तालुक्यात फोन केले, तिथं लोक सगळी जमावली आणि लोकांनी मला वाजत गाजत खांद्यावर घेऊन सभास्थळापर्यंत घेऊन गेले. शेतकरी मेळाव्यात चर्चेचा विषय तुम्ही ठरला, कारण वाजत गाजत तुम्ही मेळाव्यात आला आणि खर तर त्यानंतर काही दिवसानंतर तुमची पक्षातून हकालपट्टी झाली. आम्ही 2014-19चा इच्छुक उमेदवारच होतो ना विधानसभेचा. त्यामुळं तिथं वाजत गाजत एवढी लोक आली होती की सगळी सभा त्या लोकांच्या येण्यामुळं पूर्ण भरली. मग त्यावेळेला माझ्यावरती ठपका ठेवण्यात आला की पक्ष शिस्त मोडली आणि मला पक्षातून हकालपट्टी केली. मग तुम्ही तुमचं क्लेरिफिकेशन केलं नाही का? क्लेरिफिकेशन केलं ना, म्हणलं माझा काय दोष आहे याच्यामध्ये. पण त्याच्यावरती काय मला परत उत्तर नाही मिळालं, माझी हकालपट्टीच झाली. मग तुम्ही पक्षश्रेष्ठींना सांगायला पाहिजे होतं ना का हे सांगण्यामागे. आता लोक गोळा करणं हा जर गुन्हा असेल तर राजकारणात कसं काम करायचं हा एक प्रश्नच आहे ना. बरोबर. आणि मग त्यामुळं पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर मी आपला शांत बसलो. मग 2017ला सुद्धा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ज्या निवडणुका होत्या त्यावेळेला मी शिवसेनेच्याच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या उमेदवारांचं काम केलं होतं. 2014ला तुम्ही सुरेश गोरेंचं काम केलं. 17ला झेडपी पंचायत समिती झाली, तिथे तुम्ही शिवसेनेच काम केलं. आणि विधानसभेच्या तोंडावर तुम्हाला पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. हो. तुम्हाला तर शिवसेनेतून तुमची हकालपट्टी झाली, मग तुम्ही परत राष्ट्रवादीत कसे आला? माझ्याकडे काहीतरी राजकारणात टिकून राहण्यासाठी पर्याय शोधला पाहिजे ना, म्हणून मग मी आपला मूळचाच पक्ष येतो. मला राजकारण कळतंय, समाजकारण कळतंय, तेव्हापासून मी पवार साहेबांना मानणारा कार्यकर्ता आहे. मी पक्षाची स्थापना 1999ला राष्ट्रवादीची झाली, तेव्हाही मुंबईला कार्यकर्त्यांसह हजर होतो. मग मी आपला परत राष्ट्रवादीकडे प्रवेश केला 2019च्या अगोदर, विधानसभेच्या लोकसभेच्या अगोदर. लोकसभा त्यावेळेला मी संसद रत्न खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे यांचं 2019ला काम केलं. आताही 2024ला त्यांचंच काम केलं. आणि मग 2019च्या विधानसभेला मी राष्ट्रवादीकडं इच्छुक म्हणून तिकीट मागितलं. त्यावेळेला ते तिकीट मला काही मिळलं नाही, ते दिलीपराव मोहित्यांना मिळालं. मी त्यांचंच काम प्रामाणिकपणे केलं पहिल्या दिवसापासून. भोरगिरीपासून जो नारळ फोडायला मी हजर होतो तर निकाल लागेपर्यंत मी
बिलकुल मध्ये थांबलोच नाही. तिथं काय तुमचा काय शब्द दिला होता त्यांनी तुम्हाला का? त्यावेळेला आता कसं आहे, ते किती आपण सांगत बसलो शब्द वगैरे, तर ते त्याला काय मला वाटत नाही अर्थ आहे. पण एक शब्द त्यांचा जग जाहीर होता 19च्या विधानसभेमध्ये. इव्हन चाकणला पवार साहेबांची सभा झाली, गावोगावी जेवढ्या सभा झाल्या तिथं ते म्हणले होते की ही माझी शेवटची निवडणूक, परत काय मी विधानसभा लढणार. हे तर जग जाहीर आहे, हे काय मीच म्हणतोय अशातला भाग नाही. ते जाहीर सभांमध्ये बोलले होते. तर त्या 19च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचारात मी आघाडीवर होतो. मग तिथं मला सगळे कार्यकर्ते म्हणायचे की बाबा 2024ला तुम्हीच, प्रचारातच. हो. त्यानंतर मतदान झालं, निकाल लागला. निकालाच्या दिवशी मी तिथंच होतो मतदान केंद्रावर. त्यावेळेला आमदारांना मला लोकांनी उचलून घेतलं. उचलून घेतल्यानंतर सगळी लोक तिथली 2024ला तुम्हीच, 2024ला तुम्हीच, मला उचलून घेऊन मला मिठ्या मारून त्यांच्या गाडीतून मिरवणुकीतून सगळी लोक मला सांगत होते की पुढच्या वेळेला 2024ला तुम्हीच. एवढं मी प्रामाणिक काम 2019ला केलं होतं. तुम्हाला 2014ला पण तुम्ही इच्छुक होता, 19ला पण आहेत, आता 24ला पण आहेत तुम्ही. पण आता तुम्ही राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटाकडनं आहात. तुमच्या गटाकडून अन्य अजूनही म्हणजे सुधीर वंशे असतील, अतुल देशमुख इच्छुक आहेत. ह्या सगळ्याकडे कसं पाहता? आता परत तुम्हाला जर अजून कुणाचा शब्द ऐकायचा आहे का काय? नाही, आता असे माझा राजकीय प्रवास 25 वर्षाहून अधिक दिवसांचा झालाय. ग्रामपंचायत, सोसायटी, मार्केट कमिटी 14ला पण थांबवण्यात आलं, 19ला पण शब्द देऊन थांबवण्यात आला. आता 24ला शब्द दिला तर काय? तेच सांगतो की माझा राजकीय, सामाजिक आणि राजकीय प्रवास 25 वर्षाहून अधिक दिवस झालाय. मी ग्रामपंचायत, सोसायटी, 2दा मार्केट कमिटी, एकदा पंचायत समिती, एकदा 2009ची अपक्ष विधानसभा, त्याच्यात मला 40,528 मतं मिळाल्यात. म्हणजे खेड तालुका माझ्याकरता नवीन नाही आणि मी खेड तालुक्याकरता नवीन नाही. 2009ची निवडणूक पराभूत झाल्यानंतर सुद्धा आज तगायत मी लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी आहे. वेगवेगळ्या पक्षांमध्ये मी काम केले. मी काँग्रेसमध्ये काम केलंय. काँग्रेसच्या सगळ्या लोकांना मी प्रेम दिलं, त्यांनी मला खूप प्रेम दिलं. त्याच्यामुळं ती आघाडीचा धर्म आणि जागा राष्ट्रवादीला, म्हणून माझी इच्छा आमदार होण्याची असल्यामुळं मी तिथं काँग्रेसला, म्हणजे मी काँग्रेसमधून बाहेर पडलो. आजही काँग्रेसमधल्या सगळ्या नेत्यांचं, कार्यकर्त्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे. त्याच्यानंतर मी शिवसेनेत काम केलं. शिवसेनेत सुद्धा सगळे नेते, कार्यकर्ते, सगळ्यांशी माझं खूप प्रेम आहे. तेही मला खूप जीव लावतात आज बी, कारण शिवसेनेतून मला हकलपट्टी झालेली. माझा दोष नाही, कारण ती लोक जमवली, ही काही माझी चूक नाही असं शिवसैनिकाचं, नेत्यांचं मत आहे. त्याच्यामुळं माझा शिवसेनेत सुद्धा माझा काही दोष नाहीये. शिवसेनेतल्या लोकांचं माझ्यावर खूप प्रेम आहे, माझंही त्यांच्यावर प्रेम आहे. राष्ट्रवादी तर माझा उपजत पक्ष आहे. म्हणजे पवार साहेबांना मी समाजकारण, राजकारण कळतं तेव्हापासून दैवत मानतोय. मग राष्ट्रवादीची स्थापना होण्याच्या अगोदर सुद्धा पवार साहेबांचाच मी कार्यकर्ता. राष्ट्रवादीच्या स्थापनेला मी मुंबईला उपस्थित. मग मध्ये आधी आमदारकीच्या इच्छेपायी थोडस अलीकडं पलीकडं मी झालो, पण परत राष्ट्रवादीमध्ये आलो. तुम्ही तर म्हटलं मी नाही का शिवसेनेचं प्रेम आहे माझ्यावर, मला माझी हकलपट्टी झाली, मला पक्षातून काढलं गेलं. पण आता ही जागा तर शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे गट प्रबळ दावा करतात की आम्हाला हवी आहे. राष्ट्रवादीच्या वाट्याला असली तरी त्यांना ते आग्रह आहे. आता तुम्हाला जर शिवसेनेने बोलवलं की आमच्याकडून या तिकीट लढव, तर तुमची काय भूमिका राहील ते बघू ना. आता कसं आहे बघा, जागा कुणाला सुटणार हे वरिष्ठ नेत्यांच्या हातातलं काम आहे, त्याच्यावरती मी नाही बोलू शकत. पण इथं आघाडी म्हणून
हा. माझं सगळ्यांशी संबंध चांगला आहे. काँग्रेसमधल्या सगळ्यांशी, शिवसेनेतल्या सगळ्यांशी, राष्ट्रवादीतल्या सगळ्यांशी, कारण मी या सगळ्याच पक्षात मी कामच करत आलोय. पक्षात मी कामच करत आलोय. नाही, मुद्दा आपला तो एक मध्ये राहिला की हा इच्छुक आहेत शरदचंद्र पवार गटाकडून अतुल देशमुख, सुधीर वंशी आणि रामदास ठाकूर हे 3 इच्छुक आहेत. त्याचं उत्तर तर तुमची ते इच्छुक असताना तुमचा पण प्रबळ दावा आहे, तर तो कसा बेस का? आता इच्छुक राहणं काही गैर नाही. हा, इच्छुक राहणं गैर नाहीये. उद्या पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील त्याप्रमाणे वागायचं. मी वारंवार सांगितले की मी पवार साहेबांना मानणारा कार्यकर्ता आहे. आता ज्या वेळेला पक्ष फुटला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, तर पक्ष फुटल्या सगळ्यात पहिला तालुक्यातून पवार साहेबांना जाऊन भेटणारा मी कार्यकर्ता आहे. त्याचे साक्षीदार स्वतः प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब आहेत, संसदरत्न खासदार डॉक्टर कोल्हे साहेब आहेत, जिल्हा अध्यक्ष माजी आमदार जगन्नाथ बापू शेवाळे, त्याचप्रमाणे युवा नेते रोहितदादा पवार आहेत. मी पवार साहेबांना सगळ्यात पहिले जाऊन भेटलो आणि त्यांना सांगितलं की साहेब मी तुमच्या बरोबर आहे. तर साहेब म्हणले ठीक आहे, तुम्ही लोकांशी संपर्कात राहा, आपण योग्य वेळेला काय ते बघू. त्याच्यानंतर साहेबांना मी अनेक वेळा वरच्यावर भेटलो. तर तुम्हाला माहित असेल की 7 महिन्यापूर्वी माझ्या मुलाचं लग्न झालं, 30 डिसेंबर 2023. तर साहेब माझ्या मुलाच्या लग्नाला आळंदीला आले होते. तर तिथं साहेबांना मी रॅमवरून हाताला धरून स्टेजपर्यंत घेऊन गेलो. स्टेजवरती आल्यानंतर तिथं नातेगोत्यातली किंवा तालुक्यातली मित्रमंडळी लोक भरपूर होती. साहेब मला एवढं म्हणले की काही तालुका बोलावलाय का? साहेब म्हटले हो साहेब मला म्हणले. तर म्हणलं हो साहेब, आता मला जेवढ्या निमंत्रण देतात, लोकांचं माझ्यावर प्रेम आहे, मला त्यांना बोलवणंच आहे, असं साहेब मला त्यावेळेला बोलले. तुमचे महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यत पण चर्चेत राहिले. हो, ते काय सांगाल त्याबद्दल? आता ते काय होतं की मी आज तगायत म्हणजे माझा तो 51वा वाढदिवस होता. मी कधीच वाढदिवस साजरा केला नाही. मला कार्यकर्त्यांनी खूप आग्रह केला, पण मी काय म्हणायचो की आपण गरिबीतून आलोय, काही लोकांचे वाढदिवस साजरे होत नाहीयेत, त्यामुळे आपण वाढदिवसावर खर्च करणं वगैरे हे मी टाळायचो. पण कार्यकर्त्यांचं मत काय आलं की बा 51 ह्या वर्ष तुमचं पूर्ण होतंय, म्हणून तो गेल्या वर्षी बैलगाडा शर्यतीचा स्पर्धा ह्या कार्यकर्त्यांनी भरवल्या होत्या. आणि त्याच्यामध्ये बक्षिसं किती होती, त्याला गर्दी किती होती, त्या स्पर्धा 5 दिवस चालल्या. तिथं मी माझ्या वडिलांच्या नावाने अन्नछत्र सुरू ठेवलं होतं. 5 दिवस तिथं जेवण ठेवली होती, पाणी ठेवलं होतं. म्हणजे हे सगळं कार्यकर्त्यांनी केलं होतं. त्याच्यामध्ये मी फक्त नाममात्र होतो. तर त्या स्पर्धा खूप गाजल्या होत्या. खरं तर त्या बैलगाडा शर्यतीनंतर तुमचं विधानसभेच्या दृष्टीने तुम्ही चर्चेत राहिला. बरोबर आहे ना. मी तुम्हाला तेच सांगितलं की 2009ला जरी मी विधानसभा हरलो असलो तरी तेव्हापासून ज्या 40,528 लोकांनी मतदान केले त्यांच्या मनात आजही ती तळमळे, ती आपुलकी की बाबा ह्या माणसाला एकदा तरी आमदार झालेलं पाहिजे. त्याचं कारण आहे की मी आजपर्यंत निस्वार्थपणे तालुक्याची सेवा केलेली. मला सत्तेतून पैशातून सत्ता हे माझं समीकरणच नाही. मला माहिती आहे की मी येताना काही घेऊन आलेलो नाही आणि जाताना काही घेऊन जाणार नाही. त्याच्यामुळं मला चुकीचे कुठले व्यवहार करायचे नाहीत. मला तालुक्यातल्या MIDC असतील तिथेही कुठल्या प्रकारचं काय काम करायचं नाहीये. मला आहे ना, तुम्हाला खोटं वाटेल, फक्त सुळू जर माझं गाव आहे त्या गावातच फक्त माझ्या नावावर 7बारा आहे, अन्यथा इतर माझ्या नावावर कुठेही 7बारा नाही. त्यामुळं मला निस्वार्थपणे समाजाची तालुक्याची सेवा करायची. उद्या लोकांची माझ्याप्रती
खूप सहानुभूती आहे, हा याची मला जाणीव आहे. हम्म. जर तालुक्यातल्या जनतेने मला संधी दिली हा. आमदार म्हणून काम करायची, तर मी तालुक्यात आतापर्यंत हम्म. जेवढे लोकप्रतिनिधी होऊन गेले हा त्यांनी आपापल्या परीने जे योगदान दिलं त्याच्यामध्ये अधिकचं योगदान देण्याचं काम मी करेल, उर्वरित प्रश्न सोडवेल. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे तो आमदार या पदाला जे काय सरकारचं मानधन मिळतं हा ते मानधन सुद्धा मी स्वतः घेणार नाही. हा तर ते मानधन तालुक्यातल्या गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी किंवा हॉस्पिटल्सच्या कुठल्या कामाकरता ते मी मानधन वापरील, हा शब्द मी आजच तालुक्यातल्या जनतेला देतो. बरोबर. तुम्ही म्हणता मानधन नाही का, माझ्या मानधन ज्या पोटी येतं त्या समाजसेवेसाठी किंवा लोकांच्या अडीअडचणीसाठी वापरत. तुम्हाला लोकांनी आमदार का करावं? मी सांगितलं ना की आता जे प्रलंबित प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याची माझ्यामध्ये धमक आहे. आतापर्यंत जे प्रश्न प्रलंबित आहेत, मग ते धरणांच्या पुनर्वसनाचे असोत, MIDC मध्ये आपल्या तालुक्यातल्या तरुणांना रोजगार मिळण्याचे असोत, तीर्थक्षेत्र विकासाच्या संदर्भातले असोत, आणि असे भरपूर प्रश्न आहेत की जे आजही आवासून उभे आहेत. तर हे मी तळमळीने सोडविल आणि ते सोडवायच्यात ह्याच्याकरता मला खेड तालुक्यातल्या मायबाप जनतेने संधी द्यावी अशी माझी हात जोडून विनंती आहे. हे होते रामदास ठाकूर यांनी सरपंच पद, पंचायत समिती, त्यानंतर बाजार समितीचं सभापतीपद भूषवलं. त्यांचा तो म्हणजे घरच्या परिस्थितीपासूनचा जीवन प्रवास आणि राजकीय प्रवासातील त्यांचे चढउतार सगळ्या विषयावर त्यांनी भाष्य केलं. तुम्ही आलात, खेड टाइम्सला भेट दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद. नमस्कार. रामकृष्ण हरी.